1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या भीषण हत्याकांडाच्या वेळी मीरा नावाच्या तरुण काश्मीरी पंडित मुलीने एक भयानक घटना पाहिली। तिची आई शालिनी हिच्यावर काही पुरुषांच्या गटाने क्रूरपणे बलात्कार केला आणि तिच्या वडिलांचे तुकडे तुकडे केले। तो अराजक आणि निराशेचा काळ होता, जिथे निष्पाप जीवन नष्ट होत होते। या गोंधळात राघव नावाचा एक धाडसी काश्मीरी पंडित मीरा आणि शालिनीच्या बचावासाठी आला। त्यांनी हल्लेखोरांपासून त्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचा मुकाबला केला। त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच राघवने त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला। दिल्लीत मीरा आणि शालिनी यांनी स्वतःला हिंसाचाराच्या पीडितांसाठी असलेले आश्रयस्थान शोधून काढले। त्यांनी जे सहन केले त्याचा आघात त्यांच्या अंतःकरणावर खूप भारावला गेला आणि त्यांना त्यांच्या नवीन वातावरणात सांत्वन मिळवण्यासाठी धडपड करावी लागली। तथापि त्यांना आता प्रदान करण्यात आलेल्या सुरक्षा आणि संरक्षणाबद्दल ते कृतज्ञ होते। एके दिवशी खन्ना नावाच्या दयाळू माणसाला शालिनीची वेदना आणि त्रास लक्षात आला। तिच्या कथेने तो खूप प्रभावित झाला आणि तिला मानसिकरित्या बरे करण्यास मदत करण्याची तीव्र इच्छा वाटली। खन्ना यांनी अनेक वर्षापूर्वी आपली पत्नी गमावली होती। त्यांना कठीण काळात प्रेम आणि आधार शोधण्याचे महत्त्व समजले। खन्ना शालिनीकडे गेला आणि दया दाखवून नाही तर खऱ्या काळजीने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली। त्याला तिला एक स्थिर आणि प्रेमळ घर मिळवून द्यायचे होते, जिथे ती आणि मीरा त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करू शकतील। सुरुवातीला संकोचलेली शालिनी हळूहळू खन्ना आणि त्याच्या हेतूंवर विश्वास ठेवू लागली। जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा खन्नाच्या मनातील चांगलेपणा शालिनीला दिसू लागला। मीराला त्याने स्वतःच्या मुलीप्रमाणे कसे वागवले आणि त्याने त्या दोघांना सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन कसे दिले हे तिने पाहिले। हळूहळू तिच्या जखमा बऱ्या होऊ लागल्या आणि तिला पुन्हा प्रेम करण्याची ताकद मिळाली। अखेरीस शालिनी खन्नासोबत लग्न करण्यास तयार झाली, केवळ तिच्या स्वतःच्या आनंदासाठीच नाही तर मीराच्या भविष्यासाठीही। तिला माहीत होते की खन्ना तिच्या मुलीसाठी एक प्रेमळ पिता बनतील आणि तिला तिच्या पात्रतेची स्थिरता आणि प्रेम प्रदान करतील। त्यांच्या लग्नाचा दिवस आला आणि शालिनी या वाटेवरून जात असताना तिला भावनांचे मिश्रण जाणवले। ती तिच्या दिवंगत पतीला काही मदत करू शकली नाही, परंतु तिच्या पतीबद्दल आणि त्यांनी एकत्र घालवलेल्या जीवनाचा विचार तिच्या मनात येत होता। तथापि तिला आशा आणि कृतज्ञतेची भावना देखील वाटली की ती नवीन अध्याय सुरू करणार आहे। हा सोहळा साधा पण सुंदर होता। त्यांच्या मित्र आणि कुटुंबियाच्या प्रेमाने आणि समर्थनाने भरलेला होता। शालिनी आणि खन्ना यांनी एकमेकांसाठी लग्न बंधनात येत असताना वचन देऊन शपथ घेतली। त्या क्षणी शालिनीला कळले की तिने योग्य निर्णय घेतला आहे। तिला एक माणूस सापडला होता जो तिच्यावर फक्त प्रेमच नाही तर तिच्या भूतकाळाचा आणि तिने सहन केलेल्या वेदनांचाही आदर करतो। खन्ना हे आशेचे प्रतीक होते। खात्री होती की अगदी अंधारातही प्रेम आणि करुणा प्रबळ होईल। जसजशी वर्षे सरकत गेली तसतसे शालिनी आणि खन्ना यांनी एकत्र आनंदी आणि परिपूर्ण जीवन निर्माण केले। आई आणि सावत्र वडिलांच्या प्रेमाने वेढलेल्या प्रेमळ वातावरणात मीरा वाढली। तिला माहीत होते की तिच्या पालकांची प्रेमकथा अद्वितीय आणि विशेष आहे, मानवी आत्म्याच्या सामर्थ्याचा पुरावा आहे। शालिनी, मीरा, राघव आणि खन्ना यांची कथा लवचिकता आणि आशेची कहाणी बनली, ज्याने लोकांना आठवण करून दिली की अकल्पनीय शोकांतिकेचा सामना करताना देखील प्रेम आणि करुणेचा विजय होऊ शकतो। ते काश्मीरी पंडित समाजाच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक बनले, ज्यांनी त्यांच्या भूतकाळाला त्यांचे भविष्य ठरवू देण्यास नकार दिला आणि म्हणून त्यांची कहाणी जगली, येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत आणि त्यांना प्रेम, क्षमा आणि मानवी आत्म्याच्या सामर्थ्याची आठवण करून देत।